नमस्कार मित्रांनो. पॉप्युलेशन प्रोजेक्शन स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या पोस्टसाठीचा जो सिलेबस म्हटला होता स्टॅटचा हा पार्ट आपण आजच्या पार्टमध्ये पाहणार होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार होतो. बऱ्याच मुलांनी आपला पहिला सिलेबसचा पार्ट पाहिला होता स्टॅट्युटरी इन्व्हेस्टिगेटरचा, आणि त्या मुलांचे कमेंट पण असे आले की सर तुम्ही पुढच्या टॉपिकवरती बनवून टाका. तर त्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशन ऑफ रॉ डेटा हे पण आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. परंतु सर्वप्रथम आपण जो पाहणार आहोत टॉपिक पॉप्युलेशन ऑफ प्रोजेक्शन. मुलांना आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आपण थोडक्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारचं क्वालिटेटिव्ह एज्युकेशन देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर आपला जो पॅटर्न आहे हा लातूर पॅटर्नप्रमाणे आपण चालणार आहोत. लातूर पॅटर्न काय आहे हे तुम्हाला समजेल. याच्यामध्ये आपण या पॉप्युलेशन प्रोजेक्शनचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे की सिलेबसमध्ये काय असेल आणि क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे असतील. काही मुलं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहत असतील परंतु त्यांना त्याच्यामधून समजून येत नसेल तो पोर्शन. तर त्या मुलांसाठी मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुम्ही BScचे वगैरे बुक्स फॉलो करू नका. तुम्हाला जर बुक्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बुक्स म्हणून टाका. आम्ही तुम्हाला बुक्स पाठवू किंवा तो सिलेबसचे लिंक तुम्हाला पाठवून देऊ. तर पॉप्युलेशन प्रोजेक्ट परीक्षेला येणाऱ्या स्वरूप आणि तयारी, डेमोग्राफी, पॉप्युलेशन प्रोजेक्शन. तर हा संपूर्ण पार्ट आपण पाहूयात. बॅक साईडच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. स्क्रीनवर आता लगेच दिसत असेल की पॉप्युलेशन प्रोजेक्शन स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कशाचीच गरज भासणार नाही. जस्ट क्लिक अँड वॉच. शेवटपर्यंत व्हिडिओला पहा. प्रत्येक क्वेश्चन इन डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. ओके, तर जाऊयात आपला मेन पार्ट म्हणजे पॉप्युलेशन प्रोजेक्शन समजून घेऊयात आपण डेमोग्राफीमध्ये. तर पॉप्युलेशन प्रोजेक्शन समजून घेत असताना सर्वप्रथम आपल्याला जो प्रश्न पडतो तो प्रश्न असा असतो की पॉप्युलेशन म्हणजे काय याचा अर्थ समजला पाहिजे. व्हॉट इज अ पॉप्युलेशन? सर्वांना माहितीच असतं पॉप्युलेशन लोकसंख्या म्हणजे काय. तर ते पाहूयात. द टोटल नंबर ऑफ मेन, वुमेन, बॉयज अँड गर्ल्स of different ages living in a defined location at a particular point in time. म्हणजे जेवढी काही संख्या आहे द टोटल नंबर ऑफ मेन, माणसांची संख्या, बायांची संख्या, मुलांची संख्या, मुलींची संख्या किंवा आणखीन कोणीतरी असतील, वेगवेगळ्या वयोमानांची जी काय आहेत हे सर्व एकत्र एका स्पेशल लोकेशनमधलं म्हणजे त्याचा बाँड्री दिलेली असते त्या बाँड्रीमधले. म्हणजे जसं की आपण गाव म्हटलं तर तेवढ्या गावापुरतीच, शहर म्हटलं तर तेवढ्या शहरापुरतीच, महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्रापुरतीच, भारत म्हटलं तर भारतापुरतीच. हे जे तेवढ्या बाँड्रीच्या आतमधली लोकांची जी काही संख्या असतील, मग लोक कोण कोण आले त्याच्यामध्ये, माणसं आले, बाया आले, मुलं आल्या, मुली आल्या किंवा ट्रान्सजेंडर्स आले, सर्वच आले त्याच्यामध्ये. ओके, पुढे a population is the total number of men, women, boys and girls of different ages living in a defined location. For example, a city, district, region of country. जे तुम्हाला आता सांगितलं ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट इन टाईम. फॉर एक्झाम्पल 2007 किंवा 2011. म्हणजे आता आपल्याला जो असतो तो 2007 to 2011 दर 10 दिवसाला आपण चेक करत असतो. तर त्याच्यानुसार आपलं. ओके, पुढे जो प्रश्न पाहिजे पॉप्युलेशन पाहिलं, मग पॉप्युलेशन प्रोजेक्शन म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा. पहिला पॉप्युलेशन म्हणजे काय हे समजून घेतलं तर पॉप्युलेशन प्रोजेक्शन म्हणजे काय? तर पॉप्युलेशन प्रोजेक्शन म्हणजे तर अ बेस्ट गेस काय म्हणजे आता गेस पेपर काढणं म्हणजे काय? पुढे पेपर आहे त्याचा आपण गेस आत्ता काढत असतो. जसं की मी तुम्हाला याच्यात गेस क्वेश्चन दिलेले आहेत काही. या लेक्चरमध्ये आपण 10 पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 20 क्वेश्चन्स पाहणार आहोत याच्यावरचे. आणि टॅब्युलर प्रेझेंटेशन जो आहे डेटा म्हणजे रॉ डेटाचा जो प्रेझेंट करायचा आहे त्याच्यावरचे आपण उद्या 30 क्वेश्चन्स पाहणार आहोत. उद्या 20 आणि 30 असे दोन्ही क्वेश्चनचे आपले व्हिडिओज त्याच्यावरती अपलोड होतील आपल्या चॅनलवरती. ओके, तर बेस्ट गेस कुठला असतो? फ्युचरचा असतो. गेस कुठला द्यायचा असतो आपल्याला? फ्युचरचा द्यायचा असतो. द बेस्ट गेस कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पीपल्स एक्सपेक्टेड टू बी लाईव्ह ॲट अ फ्युचर डेट बेस्ड ऑन ॲझम्पशन्स अबाउट पॉप्युलेशन साईज, बर्थ्स, डेथ्स अँड मायग्रेशन्स. आता याच्यामध्ये काय म्हणलं? बेस्ट गेस लावायचा कशासाठी? कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पीपल एक्सपेक्टेड टू बी अलाइव्ह ॲट अ फ्युचर डेट. लोकसंख्या भविष्यातल्या तारखेला, आता सपोज आपण 2021मध्ये, तर आपले काही अंदाज लावून मागे जे बदल झालेले त्या बदलांचा आपण त्याच्यामध्ये समावेश करून कोणत्या प्रकारे पॉप्युलेशन 2031मध्ये असेल, किती लोकसंख्या 2031मध्ये असेल, लोकसंख्या कशावरून ठरवलं जाणार? किती मुलं जन्मत आहेत,
किती माणसं मरण पावत आहेत, म्हणजे डेथ रेट, बर्थ रेट, हे जे काही आहे हे सर्व रेटवरती डिपेंडंट असतं. हे कशावरून काढतो आपण? स्टॅटवरून काढतो. आणि हे संपूर्ण ज्या भरती आहेत ह्या आरोग्यसेवेच्या आहेत. मग आरोग्यसेवा म्हटलं तर हे संपूर्ण गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे त्याच्यामध्ये. ओके, पीपल टू बी अलाइव्ह ॲट अ फ्युचर डेट, भविष्यातल्या तारखेला किती माणसं, लोकसंख्या किती असेल याचा अंदाज वर्तवणे. प्रोजेक्शन म्हणजे काय? एक अंदाज वर्तवणे. ओके, बेस्ड ऑन ॲझम्पशन्स. ॲझम्पशन्स म्हणजे काही गृहीतके असतील तुमचे. पॉप्युलेशन साईज, माणसांची साईज किती असेल, बर्थ्स किती असतील, किती जन्म घेतील, किती मृत्यू पावतील, अँड मायग्रेशन्स, किती स्थलांतर वगैरे करतील. ऑलवेज बेस्ड ऑन कंडिशनल फ्युचर. पॉप्युलेशन प्रोजेक्शन कशावरती असतं? कंडिशनल फ्युचरवर डिपेंडंट असतं. पहा बरं, याच्यावरती MCQ विचारले जातील म्हणून तुम्हाला हे सांगतोय मी. पुढे जो पार्ट दिलेला आहे, अ पॉप्युलेशन प्रोजेक्शन इज डिफाइन्ड ॲज अ बेस गेस कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पीपल एक्सपेक्टेड टू बी अलाइव्ह ॲट अ फ्युचर डेट बेस्ड ऑन व्हॉट वी नो अबाउट द करंट पॉप्युलेशन साईज अँड व्हॉट वी एक्सपेक्टेड हॅपन टू बर्थ्स, डेथ्स अँड मायग्रेशन्स. Population projection are always set on a conditional future because we can never be certain about the assumptions we use in the projection. आपण निश्चित नसतो त्याच्यामध्ये एवढीच लोकसंख्या असेल म्हणून. आपण प्रोजेक्शन ॲझम्पशन्स असतो, म्हणजे त्याच्यामध्ये गृहीत धरू शकतो की इथपर्यंत लोकसंख्या त्याची जाऊ शकते. ओके, assumptions we use in the projection. We can however involve multiple stakeholders and experts in workshop when we make these assumptions. मग वेगवेगळे स्टेक होल्डर, त्याच्यातले तज्ज्ञ वगैरे मंडळी असतील ज्यांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे, ज्यांचा गाढा अभ्यास आहे त्याच्यामध्ये, त्या लोकांना आपण घेऊन याच्यामध्ये एक ॲझम्पशन करत असतो आणि याचं कॅल्क्युलेशन करत असतो. ओके, पुढं आपल्याला पाहिजे आता क्वेश्चन्स, म्हणजे त्याच्या वाय वी मेक पॉप्युलेशन प्रोजेक्शन, का करायचं हे. पॉप्युलेशन म्हणजे काय पाहिलं, पॉप्युलेशन प्रोजेक्शन पाहिलं. वाय वी मेक पॉप्युलेशन प्रोजेक्शन, का करायचं आपण हे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंगसाठी करायचं. भविष्यात गव्हर्नमेंटला प्लॅनिंग म्हणजे आपल्या ज्या काय हेल्थच्या प्लॅनिंग असतील, ज्या काय मग डेथ किती होतील, बर्थ किती होतील, नवीन बालकांना जसं की आपलं प्लॅनिंग चालतं पाहिजे, लहान मुलांना लस दिली जाते. ओके, तर त्या कोणत्या कोणत्या लसी किती मुलांना दिल्या पाहिजेत, कोणत्या एरियामध्ये कोणती लस डेलिगेट केली पाहिजे, हे संपूर्ण अभ्यास करण्यासाठी, प्लॅन करण्यासाठी त्यांना पॉप्युलेशन प्रोजेक्शनची स्टडी करावी लागते. प्लॅनिंग कशाची? असेसिंग द नीड फॉर न्यू जॉब्स, टीचर्स, स्कूल्स, डॉक्टर्स, नर्सेस, अर्बन हाऊसिंग, फूड एटसेट्रा. नवीन जॉब कुठं कुठं लागतील, किती काढावे लागतील, हे जॉब्स सगळे त्यांची प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला पॉप्युलेशन प्रोजेक्शन करावं लागेल. पॉलिसी डायलॉग, पॉलिसी डायलॉगमध्ये हेल्पिंग पॉलिसी मेकर अंडरस्टँड दॅट प्रॉब्लेम्स एक्झिस्ट. पॉलिसी मेकरला काय काय प्रॉब्लेम एक्झिस्ट असतील त्याचा प्लॅन करण्यासाठी पॉप्युलेशन प्रोजेक्शन येतं. डेव्हलपिंग सोल्युशन्स डेव्हलप करण्यासाठी आपल्याला पॉप्युलेशन प्रोजेक्शन कामाचं ठरतं. पुढे पहिला समरी ऑफ की पॉईंट पॉप्युलेशन कन्सेप्टच्या समरी कीज दिलेले आहेत, म्हणजे शॉर्टकटमध्ये दिलेले आहे. इन डिटेलमध्ये पाहिलं आपल्याकडे तेवढा वेळ नाही, त्यामुळे a population is the total number of men, women, boys and girls of the different ages living in a particular place at a particular point in time. एका विशिष्ट वेळेला एका विशिष्ट ठिकाणी किती माणसं आहेत, किती बाया आहेत, किती मुलं आहेत, किती मुली आहेत, ह्या सर्वांचा हिशोब ठेवणं म्हणजे त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन. ओके, अ पॉप्युलेशन पिरॅमिड इज ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ द एज अँड सेक्स डिस्ट्रीब्युशन. पॉप्युलेशन पिरॅमिड असतो, असं पिरॅमिडमध्ये दाखवलं जातं की मुलांचं, मुलींचं किंवा सेक्स वाईजनुसार जेंट्स किती आणि वुमेन्स किती हे सर्व त्याच्यामध्ये प्रेझेंट केलेलं असतं. त्याला पिरॅमिडिक प्रेझेंटेशनमध्ये पण दाखवू शकतो आपण, ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये. अ पॉप्युलेशन प्रोजेक्शन इज अन एस्टिमेट ऑफ द नंबर ऑफ पीपल्स एक्सपेक्टेड टू बी अलाइव्ह ॲट फ्युचर डेट. एस्टिमेट म्हणजे अंदाजे भविष्यामध्ये किती लोकसंख्या असू शकते याचा अंदाज लावणं म्हणजे पॉप्युलेशन प्रोजेक्शन. कशावरती बेस्ड असतं? बेस्ड ऑन ॲझम्पशन्स ऑफ द पॉप्युलेशन साईज. पॉप्युलेशनच्या साईजवर डिपेंड असेल. जन्म किती घेतात मुलं त्याच्यावर. बर्थ्स, डेथ्स अँड मायग्रेशन याच्यावरती डिपेंडंट असेल. पॉप्युलेशन प्रोजेक्शन्स आर युजफुल टूल्स फॉर प्रोग्राम प्लॅनिंग अँड पॉलिसी डायलॉग. आतापर्यंत पाहिलेला पार्ट. आता जाऊया डायरेक्टली आपण आपल्या क्वेश्चन्सकडे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्यासाठी आला आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ मॉडर्न सेन्सस. मॉडर्न सेन्ससमध्ये कोणता घटक आत्ताच्या याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य कोणतं नाही आहे कशामध्ये? मॉडर्न फीचर्सच्या डेफिनेशनमध्ये. ओके, मॉडर्न सेन्ससच्या डेफिनेशनमध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लूड नाही. सगळ्यात पहिला आहे कलेक्शन ऑफ डेटा फॉर ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल. ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअलचा डेटा कलेक्ट करणं. सेकंड, कलेक्शन ऑफ डेटा फॉर ईच हाऊसहोल्ड. थर्ड, कलेक्शन ऑफ डेटा रिफर्स टू
टू अ वेल डिफाइन्ड डेट. अँड फोर्थ, कलेक्शन ऑफ डेटा रिफर्स टू अ वेल डिफाइन्ड एरिया. काय म्हटलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक इंडिव्हिज्युअलची माहिती घेणं गरजेचं आहे. कलेक्शन ऑफ डेटा इच हाऊस होल्ड, प्रत्येक कुटुंबाची माहिती घेणं गरजेचं आहे. कलेक्शन ऑफ डेटा रिफर्स टू अ वेल डिफाइन्ड डेट, एका विशिष्ट तारखेला तो डेटा घेणं गरजेचं आहे. कलेक्शन ऑफ डेटा रिफर्स टू अ वेल डिफाइन्ड एरिया, एक डिफाइन्ड एरियाचा घेण्याची गरज आहे. आता तुम्ही जर तुमचं एक माइंड तुम्ही त्याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता जर वापरली त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. तर पहा, आन्सर खाली तुम्हाला मिळेल आन्सर नंबर सेकंड, कलेक्शन ऑफ डेटा फॉर इच हाऊस होल्ड. आता एव्हरी इंडिव्हिज्युअलची जर आपण माहिती घेतली तर कुटुंबाची पण माहिती मिळणारच ना आपल्याला. कुटुंबामध्ये जाऊन आपण विचारतो घरात किती माणसं आहेत, मग यांची माहिती घेतल्यानंतर आपल्याला कुटुंबाची माहिती मिळते. म्हणून याचा आन्सर नंबर 2 आहे. कलेक्शन ऑफ डेटा फॉर इच हाऊसहोल्ड इज नॉट इन्क्लुडेड इन डेफिनेशन ऑफ मॉडर्न सेन्सस. नेक्स्ट पार्ट दिलेला, ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेट्स वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड. आता बऱ्याच मुलांना माहिती असेल परंतु त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात काही मुलं. ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेट्स वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड, कोणत्या तारखेला वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट आपण करत असतो. ओके, पहिला ऑप्शन आहे ऑक्टोबर 24, दुसरा ऑप्शन आहे एप्रिल 25, तिसरा ऑप्शन आहे एप्रिल 7, चौथा ऑप्शन आहे नोव्हेंबर 19. आणि उत्तर आहे आपलं आन्सर 3 एप्रिल 7, म्हणजे 7 एप्रिलला दरवर्षी आपण वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न मुलांना तुमच्यासाठी, विच अमंग द फॉलोइंग स्टेट्स इज हॅव्हिंग हायेस्ट पर्सेंट ऑफ चिल्ड्रन एज 12 to 23 months कवर्ड बाय मिसल्स वॅक्सिन अकॉर्डिंग टू द NFHS फॉर 2015-16 फॅक्टशीट. फॅक्टशीटनुसार कोणत्या प्रकारे मिसलेस वॅक्सिनेशन 12 ते 23 वर्षामध्ये कवर्ड झालं, हायेस्ट पर्सेंटेज कोणत्या स्टेटमध्ये होतं. ऑप्शन ए तामिळनाडू, ऑप्शन बी केरळा, ऑप्शन सी कर्नाटका, ऑप्शन डी महाराष्ट्र. विचार करा. उत्तर आहे आन्सर 2 केरळा. ओके, पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग इंडिकेटर्स इज यूज्ड इन जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. पहा, हे शॉर्टकट पण लक्षात ठेवा, GEM. ओके, GEM फॉर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. ओके, विच अमंग द फॉलोइंग इंडिकेटर्स इज यूज्ड इन जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. लाइफ एक्सपेक्टन्सी differential in the level of education, women's relative income and all of the above. आता मुलं काय करतात, असे ऑप्शन दिसले, लाईफ एक्सपेक्टन्सी डिफरन्शियल इन द लेवल ऑफ एज्युकेशन, वुमेन्स रिलेटिव्ह इन्कम अँड ऑल ऑफ द अबो. मुलं विचार करतात, काही समजलं नाही तर ऑल ऑफ द अबो करतात. पहा, निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये, 0.5 निगेटिव्ह मार्किंग आहे. 2 मार्कासाठी एक प्रश्न असेल तर एक क्वेश्चन जर चुकला तर त्याचे 2 मार्क तर गेलेच, प्लस 0.5 मार्क पण त्याच्यामधले जाणार तुमचे. म्हणजे 2 प्रश्न चुकले तर 1 मार्क त्याच्यातला कट होणार. मग अशा चुकीचे करू नका. येत नसतील तर तेवढा एक क्वेश्चन सोडून द्या, पुढच्या क्वेश्चनकडे जावा, स्किप आउट करत चला. आता क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इंडिकेटर्स इज यूज्ड टू जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. जेंडर एम्पॉवरमेंट मेजर मोजण्यासाठी कोणतं टूल आपल्याकडे आहे, म्हणजे इंडिकेटर आहे. तर ऑप्शन 3 वुमेन्स रिलेटिव्ह इन्कम. कोणतं येतं, जेंडर एम्पॉवरमेंट म्हणलंय ना, लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये जेंडर दाखवलं जात नाही, डिफरन्शियल इन द लेवल ऑफ एज्युकेशन जेंडर दाखवलं जात नाही, वुमेन्स रिलेटिव्ह इन्कम वुमेन्स जेंडर दाखवले गेलेले, ऑल ऑफ द अबो ऑप्शन नाही, ऑप्शन 3 वुमेन्स रिलेटिव्ह इन्कम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इज नॉट इन्क्लुडेड इन द कॅटेगरी ऑफ एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप EAG. एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप EAG स्टेट्स. ओके, उत्तराखंड, ओडिशा, आसाम अँड राजस्थान. ह्या 4पैकी कोणतं असं स्टेट आहे जे की एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप EAG म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामध्ये कॅटेगरीमधले नाही, EAGच्या कॅटेगरीमध्ये नाही. कोणतं स्टेट? तर उत्तर आहे तुमचं आन्सर 3 आसाम. आसाम हे EAGच्या ग्रुपमध्ये येत नाही. पुढचा प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग इज द अप्रॉक्सिमेट टोटल पॉप्युलेशन ऑफ ट्रान्सजेंडर्स इन इंडिया अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस. 2011च्या सेन्ससनुसार इंडियामध्ये अप्रॉक्सिमेट टोटल पॉप्युलेशन ट्रान्सजेंडर इन इंडिया अकॉर्डिंग किती होती, तर त्याच्यामध्ये लेस दॅन 1 लाख, 2 to 3 lakhs, 4 to 5 lakhs अँड 8 lakhs अँड अबोव. ट्रान्सजेंडरची पॉप्युलेशन 2011च्या सेन्ससनुसार इंडियामध्ये किती होती, तर हे आहे 4 ऑप्शन. तुमचा आन्सर आहे 3, 4 ते 5 लाखाच्या मध्ये होती. ओके, पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट टू यूज इनडायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन टू एस्टिमेट स्टँडर्डाइज्ड बर्थ रेट. स्टँडर्डाइज्ड बर्थ रेट काढण्यासाठी इनडायरेक्ट मेथडमध्ये
इस्टिमेट जे आहे स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? स्टेटमेंट ए. 1. एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट्स फॉर द रेफरन्स पॉप्युलेशन आर नोन. Age specific fertility rates for the reference population are not known. Age specific fertility rates for the standard population are known, and age specific fertility rates for the standard population are not known. Okay, म्हणजे reference population are known, reference population are not known, and standard population are known, and standard population are not known. असे चार. म्हणजे स्पेसिफिक फर्टिलिटी रेट हा तर फॉर द कॉमन पार्ट आहे इथपर्यंत. आता चार पार्ट कोणते झाले? रेफरन्स पॉप्युलेशन आर नोन, रेफरन्स पॉप्युलेशन आर नॉट नोन, स्टँडर्ड पॉप्युलेशन आर नोन, अँड स्टँडर्ड पॉप्युलेशन आर नॉट नोन. तर याचा आन्सर तुमच्यासाठी येतं टू एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट्स फॉर द रेफरन्स पॉप्युलेशन आर नॉट नोन. ओके, लक्षात ठेवा. Which of the following indicates male-female gap in the literacy rate of India based on 2011 census? खालीलपैकी कोणता ऑप्शन इंडिकेट करतो, आपल्याला शो करतो की मेल फिमेल फीचर मेल फिमेल मधला गॅप आहे लिटरसी रेट म्हणजे एज्युकेशनल गॅप त्याच्यामध्ये 0 to 5%. ओके, 2011च्या याच्यामधला किती गॅप होता? 5 to 10%, 10 to 15%, 15 to 20%. ऑप्शन आहे आपला आन्सर 4, 15 to 20%. क्वेश्चन नेक्स्ट. आता हा जो क्वेश्चन आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर मुलं बऱ्याचशा वेळेस म्हणजे कन्फ्यूज होऊन जातात. कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही, फक्त रीड करायचं, त्याचा आन्सर कोणत्या प्रकारे द्यायचं हे मुलांना समजत नाही, आणि मॅक्झिमम मुलांचे प्रश्न हे अशा प्रकारचे क्वेश्चन चुकतात. पहा, आता हे ऑप्शन नाही आहेत, हा एक आपल्याला कोड दिलेला आहे त्यांनी, या कोडमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इंटरनल मायग्रेशन इन इंडिया इज कॅरेक्टराइज्ड बाय सम ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. मग ह्याला सिक्वेन्सने जोडायचं आपल्याला, किंवा कोणतं बरोबर असेल कोणतं नाही ते सिक्वेन्स जोडायचं आपल्याला. ग्रेटर मोबिलिटी अमंग मेल दॅन फिमेल. एम्प्लॉयमेंट इज मेन रिझन ऑफ मायग्रेशन फॉर मेल while मॅरेज इज फॉर फिमेल. सेक्स रेशो ऑफ मायग्रंट डिक्लाइन्स शार्पली ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस. मॅरेज इज द सिंगल लार्जेस्ट रिझन ऑफ ओव्हरऑल मायग्रेशन. फाइंड आउट द करेक्ट कॉम्बिनेशन युझिंग. ओके, इथवर मायग्रेशन. पुढे प्रश्न काय विचारला? फाइंड आउट द करेक्ट कॉम्बिनेशन युझिंग कोड गिवन बिलो. करेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे या चारींचं कॉम्बिनेशन करून आपल्याला करेक्ट वापरायचं आहे. A B and C, दुसरं A C and D, तिसरं B C, ओके, अँड D, चौथं A B and D. याच्यामधले कोणते तीन बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन आहे आपला 3 B C D, म्हणजे हे तीन बरोबर आहेत. ओके, तर पुढचा प्रश्न आहे, विच अमंग द फॉलोइंग डज नॉट कम अंडर द परव्ह्यू ऑफ द सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ॲक्ट. कोटपा, COTPA 2003. म्हणजे काय? परव्ह्यू ऑफ द सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ॲक्ट. सिगरेट्स अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ॲक्ट कधीचा? 2003चा. कोटपा आपण याला म्हणू शकतो. Additional cess on trade and distribution of cigarettes and other tobacco products. Prohibition of advertisement, sale and supply of cigarettes and other tobacco products. जर हे त्याच्यामध्ये असतं which does not come under the purview of the cigarettes. ओके, म्हणजे अमंगस्ट कोणतं येणार नाही. पुढचं prohibition of smoking in public places. Prohibition on sale of cigarette and other tobacco product to a persons below the age of 18 years. हे तिन्ही पण आपण पाहिलेले आहेत की ॲडव्हर्टाइजमेंटसाठी प्रोहिबिशन असते. मग त्याच्यावरती त्यांना ॲडव्हर्टायझिंग द्यायची असेल तर दाखवावं लागेल की सिगरेट्स म्हणजे स्मोकिंग डील्स विथ कैंसर, स्मोकिंग से कैंसर हो सकता है. उसके बाद में प्रोहिबिशन ऑफ स्मोकिंग इन पब्लिक प्लेसेस, पब्लिक प्लेस पे स्मोक करना अलाउ नहीं है, और छोटे बच्चे के लिए सिगरेट तो हानिकारक आहे. म्हणजे या प्रकारचे आपण बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलेले आहे. परंतु ॲडिशनल सेस ऑन ट्रेड अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सिगरेट्स अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स हा पॉईंट पाहिलेला नाही, म्हणून ऑप्शन आन्सर आपलं येईल फर्स्ट. ओके, पुढचं असर्शन आणि रिझन दोन पार्ट दिलेले त्याच्यामध्ये. असर्शन आहे आपलं, मेल पार्टिसिपेशन इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ मॅटर्स इज लो. मेल पार्टिसिपेशन इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ मॅटर्स इज लो. आणि रिझन आहे, मेल युजली बिलीव्ह दॅट अटेनंटल केअर अँड सेफ डिलिव्हरी आर सोलली वुमन्स अफेअर इन विच दे हॅव लिमिटेड रोल टू प्ले. तर या दोनपैकी काय ऑप्शन असतील? सगळ्यात पहिल्यांदा बोथ A and R आर ट्रू
अँड आर मे बी वन ऑफ द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणजे जे रिझन आहे ते असर्शनचं बरोबर एक्सप्लेनेशन आहे आणि दोन्ही पण बरोबर आहेत असं पहिल्याचं मिनिंग येतं. दुसरं, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. तर याच्यापैकी एक करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि यावेळेस मुलांचं माइंड पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. तर दोन्ही बरोबर आहेत का चुकीचे आहेत याचा अर्थ आधी काढायचा आणि मग त्याच्यावरून उत्तर द्यायचं. तर आपलं ऑप्शन फर्स्ट येतं, ए पण बरोबर आहे, आर पण बरोबर आहे आणि आर जे आहे ते एचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. तर मुलांनो हे 11 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तिथं आपण बाकीचा भाग पाहूयात पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. पुढील भागात आपण आणखीन 25 प्रश्न पाहणार आहोत. याचेच डेमोग्राफी पॉप्युलेशन प्रोजेक्शनचे आणि डेटा रॉ डेटा जो आहे त्याचे आपण पाहणार आहोत 30 प्रश्न उद्याच्याच पार्टमध्ये. सर्व प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्ष देऊन जर तुम्ही हे चॅनल पूर्णपणे फॉलो केला, आमचे जे क्वेश्चन्स आहेत हे फॉलो केले तर तुम्हाला डेफिनेटली हेच क्वेश्चन्स एक्झाममध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.